नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सर्वजण? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी विवेकानंद हे जेव्हा लहान होते त्यांच्या लहानपणीच्या काही कथा सांगणार आहे. तर चला तर कथांना सुरुवात करूया. तर जेव्हा स्वामी विवेकानंद लहान होते, आता स्वामी विवेकानंद लहान होते तेव्हा ते खूप चतुर होते. चतुर म्हणजे लहान लहान मुली कशी चतुर असतात तसे स्वामी विवेकानंद सुद्धा चतुर होते, पण ते वेगळेच असे, त्यांचे स्वभावच वेगळा होता. तर स्वामी विवेकानंद काय जेव्हा लहान होते तेव्हा ते झाडाला, त्यांच्या घरासमोर एक चाफ्याचं झाड होतं, तर त्या झाडाला ते लोंबकळायचे. स्वामी विवेकानंद दररोज त्या झाडाला लोंबकळायचे, त्यांचे मित्र सुद्धा त्या झाडाला लोंबकळायचे. सर्व मित्र व स्वामी विवेकानंद त्या झाडाला लोंबकळायचे, परंतु ते झाड चाफ्याचे असल्यामुळे त्याच्या फांद्या खूप नाजूक असायच्या. म्हणजे चाफ्याची झाडं फांदीच्या चाफ्याच्या झाडाची लवकर तुटायची. तर स्वामी विवेकानंद यांच्या आई त्यांना खूप खवळायच्या. त्यांना नरेंद्र 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 म्हणून सर्व जागेवर हुडकायच्या. कारण स्वामी विवेकानंद इतके चतुर होते की ते कुठंही काय बी करायचे, झाडाला लोंबकळायचे. ते घरच्यांचं जास्त लहानपणी काय करायचे, लहान असल्यामुळे ते घरच्यांचं जास्त ऐकत नव्हते. तर स्वामी विवेकानंद यांचे लहानपणीचे नाव होते नरेंद्र. स्वामी विवेकानंद यांनी जेव्हा त्या झाडाला लोंबकळायचे तेव्हा त्यांची एके दिवशी त्यांच्या वडिलांनी युक्ती लावली. त्यांनी काय केले, सर्व स्वामी विवेकानंदांच्या मित्रांनी व स्वामी विवेकानंद यांना बोलवले त्यांच्याजवळ. ते म्हणाले, तुम्ही आजपासून या झाडावर लोंबकळत जात जाऊ नका, कारण या झाडावर एक भूत राहते म्हणल्यावर सगळी मुले जरा त्यांना भीती वाटायला लागली. तर स्वामी विवेकानंद म्हणले का, तर ते म्हणाले, ह्या झाडावर एक भूत राहते. ते भूत तुम्ही जर त्या झाडाची जर फांदी तोडली तर ते भूत तुमची मान तोडेल. एवढं म्हणतात. स्वामी विवेकानंद घाबरले नाहीत, परंतु त्यांचे मित्र घाबरले. आता स्वामी विवेकानंद घाबरले नाहीत म्हणले, ते लोंबकळायला लागले. दुसऱ्या दिवशी लोंबकळायला लागले आणि त्यांचे मित्र आले. ते म्हणाले, अहो नको लोंबकळू, इथे भूत राहतंय, ह्या जर झाडाची फांदी तोडली तर ती मान तोडून काढेल. स्वामी विवेकानंद झाडावरनं लोंबकळता थांबले आणि खाली उतरले. ते म्हणाले, आपण इतके दिवस झालं या झाडावर लोंबकळतोय, तेव्हा ते भूत कुठे गेले होते? आपली मान ते आताच का मोडेल? इतके दिवस झाला आपण ठेवतो, परंतु तेव्हा त्या भूताने आपली मान मोडली नाही, तर तो भूत आताच का मान मोडेल? तर स्वामी विवेकानंद म्हणाले की आपल्याला या झाडावर आपण इथे लोंबकळू नाही, त्यामुळे ही सर्व युक्ती लावलेली आहे. स्वामी विवेकानंद खूप चतुर होते. लहानपणी ते शाळेत असताना ते खूप अतिशय बुद्धिमान सुद्धा होते. तर स्वामी विवेकानंद जेव्हा त्यांच्या शाळेत होते तेव्हा त्यांच्या गुरुजींनी त्यांना बोलवले. सर्व त्यांना आणि त्यांच्या शिष्यांना एकत्रित करून ते म्हणाले की सर्वांनी आपल्या घरून एक एक मूठ तांदूळ आणायचे. सर्वजण म्हणाले हो, पण ते म्हणाले एक अट आहे. सर्व म्हणाले काय? तर ते म्हणाले की तुम्ही जेव्हा ते तांदूळ आणता तेव्हा ते तांदूळ आणत असताना तुम्हाला कोणीही तुम्हाला बघू शकेल असं तेव्हा तांदूळ आणायचं नाही. म्हणजे तुम्हाला कोण बघेल तेव्हा तुम्ही तांदूळ आणायचं नाही. जेव्हा तुम्हाला कोण बघत नसेल तेव्हा ते तांदूळ आणायचे. तर सर्व मुले हो म्हणली गेली. सगळ्यांनी एक एक मूठ तांदूळ घेतले. आसपास बघितले की कोण आपल्याला बघत तर नाहीत. आणले तांदूळ. त्यांनी ते तांदूळ त्यांच्या गुरुजींना दाखवले. स्वामी विवेकानंदांना तिथे आले तर त्यांच्या गुरुजींनी विचारले, तुम्ही तांदूळ का आणला नाहीत? कारण स्वामी विवेकानंदांनी तांदूळच आणले नव्हते. तर स्वामी विवेकानंदांनी ह्याचे खूप चांगले उत्तर दिले. ते म्हणाले, गुरुजी तुम्ही म्हणालात की हे तांदूळ कुणी आपल्याला बघत नसताना आणायचे, परंतु मला एक जण बघत होते. गुरुजी म्हणाले कोण?
स्वामी विवेकानंद म्हणाले, देव हा मला प्रत्येक जागेवरून बघत होता, तर मी कसं तांदूळ आणू शकेल. त्यांचे दुसरे मित्र हादरले. तर अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.